शेतकऱ्यांचे हित सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आमदार सुधीर मुनगंटीवार। राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला। शेती ही केवळ व्यवसाय नसून आर्थिक स्थैर्य देणारे साधन आहे, असे ते म्हणाले। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे आयोजित बैठकीत त्यांनी कृषी पंप जोडणी, धान बोनस, कर्जमुक्ती, यांत्रिकीकरण, कृषी हाट, प्रशिक्षण केंद्रे यासह विविध योजनांवर माहिती दिली। विदर्भातील शेतकऱ्यांचे हक्क पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। चंद्रपूरमध्ये 80 कोटींचे कृषी हाट, मूल येथे कृषी महाविद्यालय तसेच अजयपूर येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची माहिती त्यांनी दिली। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवणे हेच आपले ध्येय असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले। बैठकीला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले। आणि कृषी पंप हा आमचा हक्क आहे चंद्रपूरकर जनतेचा, यासाठी की पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्ही मागेल त्याला कृषी पंप दिला। आम्हाला इथं जगण्याचा अधिकार आहे। आमचा विदर्भाचा अनुशेष हा 1,26,000 जास्त आहे। आम्ही किती मागतोय? आम्ही तर काहीच मागत नाही हो। म्हणजे आमचा हक्क 500 रुपयाची नोट मिळण्याचा असेल तर आम्ही तर 50 रुपये मागतोय। आता ही लढाई घडावी लागेल। आता ही लढाई लढण्याच्या दृष्टीने आजची बैठक आयोजित केली आणि मला आनंद होतोय की तुम्ही सुद्धा अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत इथं उपस्थित झाला। काय आम्ही कोणाला गाड्या पाठवल्या नाही, कोणाला घोडे पाठवले नाही, पण तुम्ही मात्र सुद्धा या संघर्षामध्ये स्वतःच्या हक्कासाठी जाणीव ठेवत इथं आलात। खरं तर व्यक्तिगत रीतीने मलाही वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटावे। मला आठवतं की मी अर्थमंत्री असताना मान्य देवेंद्रजींसोबत आपण छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू केली, ज्यामध्ये आपण कर्जमुक्ती करायचा प्रयत्न केला।